आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय झालं गे सावी? मला माहिती हे सगळं झाल्यामुळे तुला किती आनंद झालाय, पण तू लहान आहेस ग. तू अजूनही निष्पाप आहेस. कसं सांगू की आदित्य किती नीच माणूस आहे. तो आपल्यासोबत कसा खेळतोय. तू लहान आहेस का? पण सावी, धनंजय तुझ्यासाठी योग्य बाबा होता. कसं सांगू तुला हे? कसं झालं ना ग? असं वाटलं होतं की आता सगळं बदलणार. आता आपली सगळी स्वप्न पूर्ण होणार. आपण सगळे आनंदाने राहू. पण अचानक वादळ आलं. ही सगळी स्वप्न विस्कटून गेली. पण नाही, मी सगळ्यांच्या विरोधात जाऊन हा निर्णय घेतलाय. मी असं काही वागणार नाही ज्याच्यामुळे तुला त्रास होईल. मला माहिती आहे ह्या सगळ्यात माझी फरफट होणार आहे. पण मी तुझ्यासाठी हवं ते करायला तयार होईल. आणि मी जर तुझी स्वप्न पूर्ण नाही करू शकले तर आई म्हणून घ्यायचा अधिकारच नाहीये मला. तू नको काळजी करू. हे सावी, तो हो ना ग लहानाची मोठी. सावी हो ना मोठी आणि घे ना तुझ्या आईची बाजू. सावी, आरोह, मला माहितीये तू आई म्हणायला किती आसुसलाय ते. आणि ह्या सगळ्यात तुझी चूक नसताना सगळं तुलाच भोगावं लागतंय. आय एम सॉरी आरोह. पण आयुष्यात आज पुन्हा एकदा हारल्यासारखं वाटतंय. पुन्हा एकदा. आधी त्या साहेबने मला ट्रॅपमध्ये अडकवलं आणि ज्या व्यक्तीने त्याच्यातून मला बाहेर काढलं ती व्यक्तीचा सोडून जाते. अरे जमलं तर प्लीज मला माफ कर. आय एम रियली सॉरी यार.
ती सुंदरीचा कायदेशीर नवरा आहे आणि सावी माझी मुलगी. मला माहितीये तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे ते. तू जो काय निर्णय घेणार आहेस ना आपल्या प्रेमाचा विचार करून घे. या लग्नामुळे सावी माझ्यापासून दुरावणार असेल तर मला नाही करायचंय लग्न. सुंदरीला कॉल करू का? हॅलो. ते मी तुम्हालाच कॉल करत होतो पण बिझी लागला. तुम्ही काही कामात असाल तर आपण नंतर बोलूया, काय हरकत नाही. नाही 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 मला नव्हतं वागायचं असं. जे खरंच मला असं नव्हतं वागायचं. माझ्याकडे दुसरा काही पर्यायच नव्हता. हो, सावीसाठी मी हे पाऊल उचललं. माझ्याकडे खरंच दुसरा पर्याय नव्हता धनंजय. नाही, तुमच्याकडे पर्याय होता, तुम्ही तो निवडला नाही. तुम्ही त्या आदित्यला धक्के मारून बाहेर काढू शकला असता, पण तुम्ही तसं केलं नाही. आणि मी तुम्हाला सुंदरी आत्ताही सांगतोय तुम्ही मला सांगा त्याचं काय करायचं ते मी बघतो. नाही धनंजय, असं नाही करू शकत आपण. कारण आता सगळ्या गोष्टी खूप पुढे गेल्या. गेली 6 वर्ष झाली सावीने स्वतःच्या मनाच्या बापाची प्रतिमा तयार केली होती. तो बाप साक्षात उभा आहे तिच्या समोर. आणि आता ती मागे हटणार नाही. तुम्ही तिच्या चेहऱ्यावरचा आनंद नाही बघितलेला धनंजय. खूप खुश आहे ती. हो, थोडा वेळ सुद्धा बापापासून लांब जात नाही. आदित्यवर कुणी आवाज चढवल्यानंतर ती कावरी बावरी होते. तिची चलबिचल होते. हो,
आता जर आपण आदित्यला काही करायचं म्हणलं ना तर मग सावी डगमगून जाईल हो. तिला ह्या सगळ्याचा खूप त्रास होईल आणि मग तिला त्रास झाला तर मला नाही सहन होणार धनंजय. आई आई पण सुंदरी आदित्य खरं नाहीये आणि तू जे काही आहे ते आपल्याला सावीला सांगावं लागणार आहे. पण अजून ती योग्य वेळ नाही आलेली धनंजय. पण सुंदरी अहो तिला कधीही तुम्ही सांगितलं तरी तिला ते वाईट वाटणारच आहे आणि तिला जितक्या लवकर सांगू तितकंच बरं आहे. हो ना. पण मी तुम्हाला आत्ता सांगतो सुंदरी, मी हे जे लग्न थांबवलंय तो निर्णय मला अजिबात पटलेला नाहीये. माझं तुमच्यावर प्रेम आहे आणि कायम राहणार आहे. नक्कीच आपण त्यातून काही ना काहीतरी मार्ग नक्कीच काढू शकतो. आई 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 आणि धनंजय मला खरंच काहीच मार्ग दिसत नाहीये. मी या परिस्थितीतून बाहेर कसं पडायचं मला खरंच कळत नाही हो. हे बघा तुम्ही त्याची काळजी नका करू, ते मी बघतो. पण त्याआधी मला एका प्रश्नाचं उत्तर हवंय. कोणत्या? सुंदरी आता आदित्य परत आलाय तर तुमच्या मनात त्याच्याबद्दल काही फिलिंग्स वगैरे आलेस? पण मी तुम्हाला सरळच विचारतो, तुमचं माझ्यावर आजही प्रेम आहे ना? आई 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 सावी सावी सावी. हॅलो हॅलो. बाळा काय झालं? सावी हा पंप हवाय तुला? थांब थांब एक मिनिट. पंप कुठे आहे? हा बाळ माहित नाही. थांब मी बघतो. बाळ थांब मी बघतो. सावी 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 सावी. आई आली ना? हा आई तू कुठे गेली होतीस? मी तुला किती हक्का मारल्या, तू आलीच नाहीस. बाबा बघ कसे आले. तू कुठे चाललायस? तू कुठे नाही जायचं. तू फक्त माझ्या जवळच राहायचं. प्लीज मला सोडून नको जाऊ. मला एकटीला भीती वाटते. प्लीज थांबशील ना माझ्या बरोबर? प्लीज थांब ना. प्लीज तू इथेच थांब माझ्या जवळ आणि आई जवळ. प्लीज.
कुठेच नाही जाणार. हं? ये. काय लव, सावीला काही परत त्रास झाला का? ती झोपली होती म्हणून इकडे येऊन बसलोय. तर ती उठली आणि मी दिसलो नाही तर चिडेल ती. मी आज जातो. मगाशी जे इमोशनल नाटकं केलीस ना त्याला फसलेली नाहीये. नरे तुला असं का वाटतंय मी समजू शकतो. मी खोटं बोलत नव्हतो. मगाशी मी जे काही बोललो ते मनापासून बोललो. मला माझी मुलगी हवी आहे, माझी सावी हवी. सुंदरी तुला माहिती आहे अनु माझं सर्वस्व आहे. आज माझ्यासोबत अनु नाही तर ऍटलीस्ट तिची शेवटची निशाणी तरी माझ्यासोबत असावी असं वाटतं मला. मला माहितीये की तू 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 6 वर्ष तिला सांभाळलंय. तुला काय वाटतंय मी समजू शकतो पण मला पण समजून घे ना प्लीज. ट्राय टू अंडरस्टँड मी सरू मला माहिती मी तुझी अपराधी पण प्लीज मला समजून घे ग. आई काय करताय तुम्ही प्लीज असं हात नका सोड. तुम्ही जरी मला मुलगी मानणं सोडून दिलं असलं ना तरी मी अजूनही तुम्हाला माझी आईच मानते. त्यामुळे प्लीज असं हात नका सोड. असं नको बोलूस का. आजही तू माझ्यासाठी माझी मुलगीच आहेस. का खोटं वागलं? का माझी बाजू नाही घेतली? का तुम्ही आदित्याची बाजू घेतली? द्या ना उत्तर. तुझ्या दृष्टिकोनातनं मी चुकीचीच दिसणार तुला पण एकदा माझ्या डोळ्यातनं बघ. वाईट नको वाटून घेऊ पण सावी तुझ्या पोटची पोरगी नसतानाही तुझा जीव किती तळमळतो. मग माझं काय होत असेल सांग बर. ठीक आहे माझा मुलगा चुकला होता पण आता मागतोय ना माफी तो. मग नाही करायचं का माफ त्याला. माझ्यावर विश्वास ठेव सरू. आदित्य तुला सुखाने नांदवेल. आई प्लीज हे सगळं अनुसाठी करतोय. मला सुंदरी बरोबर संसार नाही करायचा. हिने जर हा हट्ट धरला तर सगळाच गोंधळ होईल. हे बघ सरू घरच्या सगळ्यांचा रोष पत्करून तू जो तुझ्या मुलीसाठी निर्णय घेतलायस ना त्याचा तुला आज त्रास होईल पण उद्या तू आणि आदित्य एकत्र याल हे बघून सावीला जितका आनंद होईल ना ते बघतानाच हा सगळा त्रास हळूहळू वितळेल. आदित्य आणि तुझा संसार सुखाचा होईल बघ. हे बघ धनंजयशी लग्न करण्यामागे सावीचं सुख हाच तुझा विचार होता ना. मग
तेव्हाही सख्या बापाबरोबर सावी जास्त सुखी नाही का होणार? मी सुद्धा माझ्या मुलाच्या सुखाचाच विचार करते. 6 वर्ष वणवण करतोय तो. 6 वर्ष. आता त्याला माफीचा आणि सुखाचा हक्क आहे, अधिकार आहे. यात माझं काय चुकलं सांग बरं? काय चुकलंय माझं? आई, आज तुम्ही असं अचानक, मला खरंच कळत नाही मी काय उत्तर देऊ या सगळ्याचं. पण हा एक सांगते, माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता, पण तुमच्याकडे पर्याय होते. आणि तुम्ही मुद्दाम हा एकच पर्याय निवडलात. आणि तुम्हाला कितीही जरी वाटत असलं ना की आदित्य फक्त सावीसाठी हे सगळं करतोय, तर मला तसं वाटत नाहीये. त्यामुळे मला पटवून देण्याचा प्रयत्न करू नका.